रुई येथील सहारानगर परिसरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या जागेसंदर्भात सुरू असलेल्या हालचालींविरोधात नागरिकांनी तीव्र भूमिका घेत मंदिराच्या जमिनीच्या कोणत्याही खरेदी विक्रीला कडाडून विरोध दर्शवलाय। मंदिराचं मूळ स्वरूप कायम राखून ही जागा धार्मिक कार्यासाठीच राखून ठेवावी अशी ठाम मागणी नागरिकांनी केली। या संदर्भात सहारानगर परिसरातील नागरिकांची विशेष बैठक घेण्यात आली। बैठकीत मंदिराच्या जागेबाबत पडलेल्या घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली। नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सन 1992 मध्ये परिसरातील नागरिकांच्या पुढाकारातून श्री लक्ष्मीनारायण मंदिराची स्थापना करण्यात आली। मूळ जमीन मालक दत्ता पुजारी सावकार यांनी लांडगे कुटुंबाला 41 गुंठ्यांपैकी 36 गुंठे जमीन खरेदी पत्राद्वारे दिली होती। उर्वरित सुमारे 5 गुंठे जागा मंदिरासाठी तोंडी स्वरूपात दान करण्यात आल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यानंतर लांडगे कुटुंबानं स्वखर्चातून तसेच परिसरातील नागरिकांच्या सहकार्यानं मंदिराची उभारणी केली। मंदिराच्या सेवेसाठी राजेंद्र कुलकर्णी यांनी जवळपास 20 वर्ष सेवा बजावली। त्यानंतर मंदिराची जबाबदारी प्रसाद प्रभाकर नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली। नागरिकांच्या दाव्यानुसार 2017 मध्ये मंदिरासाठी असलेली 5 गुंठे जागा लांडगे कुटुंबाकडून प्रसाद नाईक यांच्या नावावर खरेदी पत्राद्वारे करण्यात आली। यानंतर काही काळ मंदिराची सेवा केल्यानंतर मूर्तीची रंगरंगोटी व गाभाऱ्याच्या नूतनीकरणाच्या कारणास्तव मंदिर पाडण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला। तसेच संबंधित जागा खासगी मालमत्ता असल्याचा दावा करत ती विक्रीसाठी काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। मंदिर हे सहारानगर परिसरातील नागरिकांच्या श्रद्धा, आस्था आणि सांस्कृतिक परंपरेचे केंद्र असल्यानं त्याचं अस्तित्व अबाधित राखलं जावं। मंदिराच्या जागेच्या कोणत्याही व्यवहाराची प्रशासनाने सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली। यावेळी शशिकांत नाईक, बसवराज चौगुले, अनिल राणोसे, किरण करुणरे, बसवराज कट्टगिरे, प्रकाश चौगुले, किरण सावंत, महेश पोलसे, दीपक यादव, संदीप दुर्गुडे, गिरधर केसरकर यांच्यासह सहारानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 1991ला ह्या मंदिराचं उद्घाटन झालं आणि 93 ते 94ला मंदिर तयार झालं। त्या टायमाला आम्ही काय केले ते आम्हाला माहीत आहे आणि 30-35 वर्षे झाली तुम्ही आता मंदिर पाडलाय। पाडलाय का नाही? पाडलाय। मंदिर पाडायचं कारण काय? आणि महत्त्वाचं ही जागा जी 5 गुंठ आहे, ही 5 गुंठ जागा आहे, ही तुम्हाला दान मिळालेली आहे। हे दत्ता सिद्धू सावकर पुजारी यांनी तुम्हाला दान दिलेले आहे। दान दिलेली जागा तुम्हाला विकता येत नाही। जर तुम्ही विकत असाल तर आम्हाला आमच्या पूर्ण सहारानगरचा, हिंदू धर्माचा, मुस्लिम असू दे, कोण बी असू दे, पण यांचा सगळ्यांचा विरोध आहे। 1992 पासून गणपती लांडगे यांनी राजेंद्र कुलकर्णी पुजारी म्हणून ठेवले होते। त्यांनी 20 वर्षे त्यांची सेवा केली। 20 वर्षानंतर 5-7 वर्षात हे प्रसाद नाईक हे भटजी येऊन हे कारस्थान सगळे केलेले आहे। लक्ष्मीनारायण मंदिराचे देवांची रंगरंगोटी करायची असं करून मंदिर पुढं बांधतो म्हणून सांगून परत पाठीमागचं मंदिर पाडलेले आहे तिने आणि ते आता विक्रीसाठी काढलेले आहे।